पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता आपण आलो महाडला. अनिता मावशीने आपलं नवीन घर बांधलं होतं, त्याची वास्तुशांती होती, त्यासाठी आलो होतो. काल दुपारी आलो होतो. आणि आत्ता आहे शनिवारचं मी आणि यश दोघंजण चाललो होतो बाईकवर रायगडावर. यशवाटी गाडीची चावी घेतली. बाईक कुठे आहे यश? अरे बापरे, गाडी आहे पलीकडे, मी चाललो आहे खाली. कालपाच्या गाडीत पण बसलो होतो, त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. वड तर यशला जर बाईक चालवत ना, तेव्हा मलाच बाईक घ्यायला लागेल. आता डायरेक्ट भेटेल रायगडावर. सकाळचे 8:30 वाजल्यात निघणार होतो आम्ही 6 वाजता. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे माझा तर अंदाज आहे की रायगडवर आज गर्दी खूप असणार आहे, काही पब्लिक खूप आलेली असणार. प्रतापगडच्या पायथ्याशी छान प्रतापगडच्या पायथ्याशी छान अभिमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या ठरावची शिवाजीराजाच्या ठरावची हा नेक्स्ट टाइम आहे माझा रायगड. फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा राज्याभिषेकाच्या दिवशी आलो होतो. पण राज्याभिषेकाच्या दिवशी मला गड चढायला 3 तास लागले होते. हां, त्यावेळेस कसं छोटा रोड होता आणि वरचे गड उतरत होते ना, आम्ही चढत होतो ना, त्यामुळे 3 तास लागले. पण मला वाटतं 1-1.5 तासात होईल गड चढून आपला. शिवाजीनगर चढली असती, पण ती थोडी आजारी आहे, त्यामुळे तिला काही घेऊन आलं नाही. थोडासा ताप आहे तिला. पूर्ण फॅमिलीला घेऊन आलो. काल मावशीची वास्तुशांती होती, त्यामुळे घेऊन आलो होतो. तर मावशी पण आजवर कधी गडावर आली नव्हती, त्यामुळे आता सगळी फॅमिली एकत्र जमली. पूजेच्या निमित्ताने काल पूजा झाली होती, वास्तुशांती झालेली. आणि आज आम्ही चाललोय, आज आहे शनिवार, चाललोय रायगडावर. बाकीची सर्व फॅमिली घरी आहे. मी आणि यश दोघेजण झालोय, बाईकवर आलोय. पायाचे गोळे भरले भाई, गोळे आले पायाला. आता कुठे थांबायला लागेल. रोपवे दिसतो का बघ रे इथून? एकच घे लिंबू सरबत. तू नाही घेत आहे? गोळ्या घेतल्या ना? गोळ्या घेतल्या जरा. अरे 5% बी गड नाही चढलो, तोपर्यंत थकलो. अरे खूप आहे अजून, पण चढणार. मला 1.5 ते 2 तास लागतील, पण चढणार. 1.5 ते 2 तास लागू, पण चढणार. तो दम लागला का नाही? तुझी हॅबिट झाली ना आता. हा, जेजुरी छोटा आहे रे. जेजुरी 15-20 मिनिटं खूप झाले. भाई चल जरा लवकर जाऊया फटाफट. गड काय चढलो नाही, रिटर्न वगैरे निघाले. 5% चढलो, लिंबू पाणी पिला, डायरेक्ट उलटी. सकाळी खरं तर शिरा खायचा नव्हता मला, पण नाश्त्यासाठी शिरा खाल्ला आणि तोच बाहेर पडला सगळा. आता खाली उतरून रोपवेच्या दिशेने आपण रवाना होणार आहे. तोपर्यंत फॅमिली आपली येईलच. रोपेने जायचा यावेळेस विचार केला.
तब्बल नाही म्हणलं तरी 1-2 वर्ष झालं असतील ट्रेकच केलं नाही, त्यामुळे ही अवस्था झाली आहे. आता खाली उतरतो, चढला असतो पण ते उगाच मध्येच काय तर प्रॉब्लेम झाला तर खाली पण येता येणार नाही आणि वरती पण जाता येणार नाही, मध्येच अडकून राहू. त्यासाठी बोललो इथूनच खाली जाऊया. जास्त काय वर गेलो नव्हतो आणि रोपेकडे जास्त तोपर्यंत इथं इन्क्वायरी करतो तोपर्यंत फॅमिली पाठी मागून येईलच. फॅमिली सोबतच यावेळेस रोपेने येत चढला असता. अरे पण आता खरंच वाटायला लागलं की ट्रेक चालू करायला पाहिजे. खरं तर वजन कमी करायला लागेल है ना. पहिल्यांदा वजन कमी करायला लागणार आहे. वजन काहीतरी माझं झालंय 110 क्रॉस आहे म्हणा. खालून गँग आली आहे. आज सॅटर्डे असल्यामुळे सगळे रायगडावरतीच आहेत, त्यामुळे खालची गँग दाखवतो. फुल तयार येतात, झेंडे बिंडे घेऊन, ऑरेंजवाल्या टोप्या घालून. तर भेटतो खाली, चला. पाय कापायला लागलेत पण माझं पहिलं वजन कमी करून नेक्स्ट टाइम परत येणार. रोपेच्या इथे येऊन बसलोय पण अजून तर काय फॅमिली आली नाहीये. 11 वाजले. 11 आत्ता आम्ही गड अर्धा सर केला असता पण थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे खाली उतरलो आणि रोपीपाशी येऊन बसलोय. घरी फोन केला तर ते आत्ताशी निघालेत. मी त्यांना अजून मला वाटतं अर्धा तास जाईल इथं पोचायला. तुम्ही तर रोपीची तिकीट मी काढली आहे. जर रिटर्न तुम्ही तिकीट काढताय 315 रुपये रिटर्न तिकीट आहे आणि वन वे जर जात असाल तर 215 आहे. तर माझ्यापेक्षा बेटर आहे की रिटर्न तिकीट परवडेल 315 रुपयेवाली. आता राज्याभिषेक पण आहे. राज्याभिषेकाला पण छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे. तर राज्याभिषेकाला पण लोक येत आहेत, त्यामुळे ट्रॉफिक जास्त लागले गडावर. सगळे पूर्ण गडच भगवा झालाय. मावशी पुढे घ्यायची ना गाडी, पुढे ऐक ना, तिकीट काढायला आहे ना रोज. हा सगळ्यांना होते ना, नंबर केला तर काय 18 तिकीट काढ आलं की जाऊया ना, असं काय नाही. कुठल्या पण ह्याला गेलं तर चालेल ना. हा लाईनीने आहेत. हा. नंबर सांगतात ते. अरे देवा, आता काय 1200 नंबर चालू आहे. किती जातात? 18 जण. शिवात्याला घे नाही, गोलवालेच घे. शिवात्या लोक दाखव तुझा. खेड्याक चल. कुठे आले तू? महाराजांकडे. कुठे? चल. काका हे पुढे गेलेत रोपवेसाठी. तर तिकीट काढू. वाजलेत आत्ता 12 वाजलेत. तू काय खाते कॅडबरी? मला दे एक. दे ना काय असं कर ना तू. नक्ते तोंड दाखव काय खाल्लं ते. एवढे का भरलेत? आतमध्ये आहे मावशी. तेव्हा इथं बसलेत. भूक लागली वेटिंग बघून करून. तुला पण डाळ खिचडी काय आली आपली? डाळ खिचडी बटर टाकला. नंबरवर पण लक्ष ठेवण्याचं जायचं रोपवे. पहिल्यांदा खाऊन घेतो, नंतर भेटतो तुम्हाला रोपवे पाशी डायरेक्ट. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज
तासानंतर आम्हाला रोपवेच्या लाईनीमध्ये आलो. सगळे एकसाथ लाईनीत बसलोय. 18 जण आहेत. एका 3 रोपवेमध्ये आपण आमची पूर्ण फॅमिली जाईल. बसले. जय जय शिवाजी. यश बघा पकडून बसलाय. गावाला असं बसतं छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. मयूर प्रिंट झालाय. नगर करू म्हणून आलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काका याला गाणं देऊ आपण. अरे संसार संसार जसं कुठे चालली? कसं बोलायचं? महाराज जय. पद्माचा दुसरा गड आहे. पहिला गेला होता दुसरा सिंहगड गेला होता, पुण्याला गेला होता त्यावेळेस. आणि हा दुसरा रायगड. काय कसं वाटतंय गडावर येऊन? बरं वाटतंय. सगळ्यात पहिले हेच वरती चढले आणि काकी बाकी सगळे खाली बसले. पोच पण भारी दिली. एन्जॉय करायला आलाय. मस्त वाटलं, छान वाटलं, एकदम मस्त बघण्यासारखं आहे सगळीकडे. आपला आता अजून चाललंय अजून पुढे थोडंसं अजून आहे. हा थोडं थोडं बघणार. बाकी सगळे खाली बसलेत. करण दमलाय, दिव्या दमली, बाकी सगळे दमलेत. सगळे दमले बाकी. पहिल्यांदाच आहे ना? फर्स्ट टाइम. मस्त वाटलं बोल ना. हो खूप छान वाटलं. एन्जॉय करते करण. शिवातल्या जाऊन पहिलं. करण फर्स्ट टाइम ना? फर्स्ट टाइम एन्जॉय. टू मच. छोटीला विचारा कसं झालं ते चढली कधी. सेकंड आहे तुझा. शिवातल्याचा सेकंड डे. रेकॉर्डिंग काय नो नो. काय रेकॉर्डिंग. काय आहे शिवातनं ते? काय आहे? आमचं स्मॉल गाईड. श्याम आहे. हे काय हे शिवतना गाईड माहिती देतो. शिवतने तिथं ऐकतीये. 2000 पायऱ्यावरती चढून हे रायगड किल्ल्याची समोरची साईड हे पुढे राहिली बघा. जर आपल्याला सर हा रायगड किल्ला पूर्ण बघायचं म्हटलं, रायगड किल्ला पूर्ण बघायला आपल्या सर्वांना 3 दिवस देखील कमी पडतात. एवढा रायगड किल्ला मोठा आहे. रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून हाईट आहे 2851 फूट हाईट आहे. पायथ्यापासून 1350 फूट. 2 दिवस देखील कमी पडतात. एवढा रायगड किल्ला मोठा आहे. सेमच वाढ आहेत. सगळं हेच आहे ना, सेमच आहे. रूमच वाड्या आहेत गे. चल ना, इथून आहे दरवाजा. काय वाडा. वाडा. राणीचा महल बोलले तेच ना. हो.
इथे राजांचं मंदिर आहे. जिथून आपण वर चढलो ना तिथून ही पूर्ण 7 राण्यांचे 7 महल आहेत. इथून आपण रोपणे आल्यामुळे आता मागून आलो, पण इथूनच आपण 1.5 ते 2 किलोमीटर एक मंदिर दिसतं बघा समोर आपल्याला. ते जगदेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आधी त्याला वाडेश्वर म्हणायचं. आणि त्याच मंदिरासमोर एक व्हाईट वाला गोल घुमटवाला कळस दिसतो बघा आपल्याला. ती आपल्या राजांची समाधी आहे. ती रायगडावरती त्यांच्या देहकाला अग्नी दिली हे सांगण्यासाठी त्यावेळी लोक आहेत का, पण आपल्या मावळ्यांनी कोणाच्या साक्षीने दिली हे आपल्याला सांगण्यासाठी आपल्या राजांची समाधी तिकडे आहे. पुन्हा आपण राजांच्या बेडरूम शेजारी इथे 3 टाक्यात बघा आहेत किती छोट्या वाल्या, त्या वरच्यावर आहेत किती जमिनीमध्ये कोरलेले आहेत. पण या टाक्यांमध्ये रायगडावरती त्यावेळेस पाणी वाहून आणण्यासाठी आपल्या मावळ्यांचे रायगडावरती पाणी, पण त्या 11 तलावामधून ते पाणी त्यावेळेस कावडीने वाहून आणलं जायचं आणि इकडे स्टोर केलं जायचं. समोर बघा एक मोठा खड्डा दिसतो की काका बसतात तिकडं, ते आपल्या राजांचं बाटप होतं आंघोळीचं स्नान करून. आज आपण सगळेजण इथे उभे आहात की नाही. जर छत्रपती शिवाजी रायगडावरती आत्ता इकडे असते तर त्यांना किंवा त्यांचा हा राजवाडा बघायला या रायगडावरती आपल्या सगळ्यांना परमिशन दिलं असतं का? पण हेच आपण रायगड सोडून आलो असतो आणि रायगडाच्या माथ्यावरती महाराजांची बाल्कनी पाहिल्यानंतर आपण सगळ्यांनी कल्पना केली असत्या तर आपल्या राजाची बाल्कनी किती सुंदर आहे, त्यावेळेचा आतमधला राजवाडा कसा असेल ही बाल्कनी बन तेव्हा बन. सह्याद्रीच्या कडेकपारीत उभा राहिलेला रायगड म्हणजे केवळ एक किल्ला नाही तर संपूर्ण मराठा साम्राज्याच्या अस्मितेचे प्रतीक आहे. इथे मातीच्या प्रत्येक कण शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगतो, तर गडावर वाहणारा प्रत्येक वारा स्वराज्याच्या जाज्वल्य तेजाची साक्ष देतो. या किल्ल्याने अनेक युद्ध पाहिली, राज्याभिषेकाचा सोहळा अनुभवला आणि महाराजांचा विचार पुढे नेणाऱ्या हजारो मावळ्यांना प्रेरणा दिली. इतिहासाच्या ओळींमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला रायगड आजही अभिमानाने उभा आहे आणि शिवरायांच्या आठवणी जिवंत ठेवतो. रायगड हा मूळतः रहिरी नावाने ओळखला जात होता. 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि याची पुनर्बांधणी करून याला भक्कम स्वरूप दिले. 1674 साली याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि रायगड हा स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला. रायगड किल्ला महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातून महाड पासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. समुद्री सपाटीपासून सुमारे 27,000 फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याला गिरिदुर्गांचा राजा असेही संबोधले जाते. याचे बांधकाम सह्याद्रीच्या नैसर्गिक रचनेचा फायदा घेत अतिशय भक्कमपणे करण्यात आले आहे. आज रायगड किल्ला एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. येथे येऊन इतिहासाचा गौरवशाली काळ अनुभवता येतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम डोळ्यासमोर उभे राहतात. येथील बघण्यासारखे ठिकाण म्हणजे हत्ती तलाव. महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. राजसभा. महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला तीच ही राजसभा. राजसभा 220 फूट लांब व 124 फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे 32 मन सोन्याचे सिंहासन होते. क्षत्रिय वंश सिंहासनाधीश्वर महाराजा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. ते आणायला विसरलो.
शिवाजी हात सोड, हात सोड. नगरखाना सिंहासनाचा समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगरखाना. हे बाले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगरखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. आता पाठच्या बाजूने बाहेर पडून जगदीश्वराच्या मंदिराकडे चाललोय. पाठीमागे ते जगदीश्वराचं मंदिर आहे. चल ना तिला घेऊन शिवज्ञाला. का मी आणतो. अरे घेतो ना तिला मी. चल समाधीकडे न्यायचंय तुम्हाला तिला. हा शिवज्ञा गाडी फिरायचं ना पूर्ण. हा फिरायचे ना. हा बाजारपेठ नगरखान्याकडून डावीकडे उतरून आले की समोर जी मोकळी जागा दिसते तो होळीचा मळा. तेथेच आता शिवछत्रपतींची भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे 2 रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या 2 रांगात प्रत्येकी 22 दुकानं आहेत. 2 रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. हे बाजारपेठ आजही हुबेहूब तसेच्या तसे आहे. तुझा पहिला गड आहे हा. पहिला गड आहे. हा किती गड फिरलेस तू. 4. राहुलिंग 4 गड. कुठले कुठले गड फिरला. एक तर ते आपलं ते जिथं ते किडे होते ना, म्हणजे ते जिथं महाराणी राहायचे तो एक, आणि जिथं ते म्हणजे आणि हे एक फिरलो. गड किती फिरलास. 4. कुठले कुठले. ते 2च माहितीये मला बस. रायगड पहिल्यांदाच आहे. हा पहिल्यांदा. चढत आलास का रोपवेने आलास तू सांग. गड चढत आलास की रोपवेने. रोपीने आलो. रोपवेने आला. रोपवे मध्ये कसं वाटलं तुला. थोडा घाबरलो मी. हा मग ते जसं जसं वरती येत होतं ना आणि तो एकदम थांबला ना, मी थोडा घाबरलो. मग मी बघितलं की ते हळूहळू वरती जाते. रायगडावर तुला काय काय आवडलं. मला किल्ले आवडले. हे आवडलं पूर्ण. ती बाजारपेठ आहे कशी वाटली. बाजारपेठ कशी वाटली. थँक्यू. चांगली. जगदेश्वर मंदिर. रायगड किल्ल्यावर स्थित जगदेश्वर मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या धार्मिक आस्थेचे प्रतीक आहे. हे मंदिर महाराजांनी त्यांच्या भक्तिभावातून बांधले होते. मंदिराच्या गाभाऱ्यातून जगदीश्वर महादेवाची भव्य पिंड आहे जी शिवरायांची श्रद्धा दर्शवते. मंदिराची रचना दक्षिण भारतीय शैलीत असून त्याच्या छतावरील घुमट आकर्षक आहे. मंदिराजवळच शिवाजी महाराजांची समाधी आहे जी त्यांच्या महान कार्याची आठवण करून देते. आजही हजारो शिवप्रेमी येथे येऊन शिवरायांना आणि भगवान शंकराला पुढे नतमस्तक होतात आणि इतिहासाच्या या पवित्र स्थळी भक्तिभावाने दर्शन घेतात. रायगड असे अनेक स्थळ आहेत जे पाहण्यासारखे आहेत. रायगड म्हणजे केवळ दगड मातीचा किल्ला नव्हे तर स्वराज्याची जाज्वल्य प्रेरणा आहे. दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आता गड उतार आमचा चाललाय. शिवज्ञा काय चालत नाही. शिवज्ञाला खांद्यावर बसूनच मजा वाटते. शिवज्ञा घोड्या बसल्यावर वाटते का. टुकडुक टुकडुक. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर बोल. व्हिडिओचा शेवट इथंच करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करून सांगा की शिवाजीचे व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला.
शिवाजने बाय बाय कर. बाय टाटा. भेटू नवीन व्हिडिओ मध्ये बोल त्याला सांग हे- बोलायला. हे- बोल भेटू नवीन व्हिडिओ हाय कर. नवी व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय.